माता गो माता की जय जय श्री राम, जय जय श्री राम। नमस्कार, मैं नेहा पटेल गुजरात से। आज गौ माता की शान में इतना बड़ा जैन सैलाब देखकर मुझे बहुत खुशी हुई। ऐसा लगता है भारतवर्ष में यहाँ से महाराष्ट्र से शिवाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज की भूमि से गौ माता का जो शान है, रक्षा है, वो यहीं से शुरू होगी, आंदोलन शुरू होगा। और मेरी कुछ मांगे हैं महाराष्ट्र सरकार से, यहाँ के सरकार से, कि जो यहाँ पे महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डर है, वहाँ पर जो चेक पोस्ट है वहाँ पर और चौकसी बढ़ाई जाए, सिक्योरिटी बढ़ाई जाए, क्योंकि वहाँ से बहुत सारी तस्करी होती है। यहाँ से नागपुर जाते हैं, फिर तेलंगाना जाते हैं। यहाँ पे जो गौरक्षक है उनकी मांगे हैं कि यहाँ पे चेक पोस्ट बनाया जाए, यहाँ पे गौरक्षक स्क्वाड बनाया जाए उनके लिए, उनकी सुरक्षा के लिए। और जो हमारे जो गौ भक्त है उनकी सिक्योरिटी के लिए थोड़ा सरकार सोचे, और जो अभी पुलिस अधिकारी का जो विषय हुआ है उनको ध्यान में लिया जाए। सो यही हमारी मांगे हैं कि आज ये जो यहाँ पे आए हैं गौरक्षक अपने आप को अकेला ना समझे। यहाँ पे जो भाई बहनें आए हैं वो हम सब आपके आभारी हैं। थैंक यू, थैंक यू। कदाचित जो गोमातेला राष्ट्रमाता मानत नसेल, आपली आई मानत नसेल, कदाचित त्याचा डीएनए एकदा चेक करावा लागेल। कदाचित हिंदू असून गोमातेला माता मानत नसेल, आणि हे सांगतो तुम्हाला, काही आपले हिंदू आपलेच आहेत। अरे कोणाची काय मजा आलाय,
आपलेच लोक कसायाला गाय विकतात. कदाचित आपण हिंदू एकत्र नाही म्हणून कदाचित ही शोकांकित आहे मायबाप. आपण एकत्र या, दाखवून दिले पाहिजे. आणि कदाचित ही एकी जर प्रत्येक ठिकाणी झाली ना तर आपल्या चोपड्या तालुक्यामध्ये हा आदर्श आपण दाखवून दिला आहे. मग कोणी का असेना, मग तो प्रशासनातला अधिकारी जरी का असेना, त्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपण ही एकत्र हा जनसुमाज एकत्र आलेलो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून गोमातेसाठी आपण आपल्या वैयक्तिक कार्यासाठी बघा, ही काही कुठल्या पद्धतीची प्रचाराची सभा नाही आहे. आपण हिंदू म्हणून एकत्र आलेलो आहोत. इथे कोणाची जात महत्वाची नाही, कोण कोणत्या जातीचा कोण कोणत्या पातीचा ते माहित नाही मायबाप. परंतु आपण इथे आलो आहोत कारण इथे आपण हिंदू म्हणून एकत्र आलोत आणि आपल्या गोमातेच्या साठी लढा देण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. लक्षात घ्या. मग कोणी प्रशासकीय अधिकारी असू द्या किंवा कोणीही असू द्या, गोमातेसाठी जर अशा पद्धतीची कार्यवाही करण्यामध्ये कुचराई होत असेल तर लक्षात घ्या, हा हिंदू समाज त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात घ्या, आपण गोमातेसाठी एकत्र आलोय. इथे कोणी कोणाची जात पात पाहिली नाही. आपण हिंदू म्हणून एकत्र आलोय. हारी है माँ गैया, वो पालनहारी है, वो संतों की प्यारी है. वो पालनहारी है, वो संतों की प्यारी है. माँ गैया प्यारी है, वो पालनहारी है. ताली. आपल्या पोलीस खात्यांना सुद्धा विनंती करतो, आपल्या सगळ्या बांधवांनी सुद्धा वरिष्ठांना कानावर टाका की अशा आपल्या पोलीस खात्याला काळीमा फसवणारे पोलीस प्रशासकीय अधिकारी यांना ताबडतोब निलंबित करा. अरे जो आपल्या संविधानाला मानत नाही, बाबासाहेबांना मानत नाही, त्या अधिकाऱ्याचं काय लोणचं टाकायचंय का? त्यांना ढुंगणावर लाथ मारून काढता व्हायला पाहिजे. आणि आम्ही काही विट्टी दांडू खेळायला नाही आलोय. आम्ही विट्टी कापलेली ती अजून कापायला आलोय आणि दांडू खोपसायला आलोय. हे 24 तासात आलेले लोक, मेलेले लोक नाहीत. यांच्या आत्मा जिवंत, यांची परमात्म्याशी संपर्क आहे म्हणून आलेत. आणि आम्ही काही गांधी स्मारकावर नाही आलो, छत्रपतींच्या स्मारकावर आलोय. गाय कापली तर हात कापलाच कापला. त्या आदर्शाला घेऊन आम्ही जगणारे लोक आहोत. त्याच्या मायला ते KGN मध्ये इथं कत्तलखाना चालतो आणि तुम्हाला काय दिसतं? स्थानीय आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी योगींचा आदर्श घ्यावा व त्या KGN मध्ये चालणारे जे काही कत्तलखाने त्यांचं नाम शेष करावं साल्यांचं. अरे उठला सुटला गाय कापली, अरे भडव्यांना आम्ही काही तुमच्या बापाचं खाल्लंय का? आमच्या गाय मातेला हात लावला तर तुम्ही आणि तुमच्या बापाला सुद्धा आम्ही बघून घेऊ. आणि तुमचं जो काही रक्षण करत असेल पाठीदाखा असेल त्या राजकीय व्यक्तीला सुद्धा बघून घेऊ. त्याच्या बापाची काही करणार नाही आम्ही. प्रत्येक 5 वर्षात निवडणुका येतात, आमच्या नादी लागू नका. आम्ही भारत मातेचे सेवक आहोत, आम्ही बाबासाहेबांचे सैनिक आहोत, छत्रपतींचे माळवे आहोत. आमच्या नादी लागले रे लागले, तुम्हाला वाटोळा केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. एकदा झालं, दोनदा झालं, उठला उठला उठला, धरा गोरक्षकांना धारा म्हणे, त्याच्या मायला त्याच्या थर्ड लावा. अरे ही मर्दानगी त्या KGN मध्ये दाखव ना. तिथं फुटबॉल शेपटी गांडीत घालणारा व्यक्ती तो म्हणतो अरे त्या खाकीवर आम्हाला अभिमान आहे, त्याला काळीमा फासवू नको.
त्याला काळीमा फासवली, त्याला अनेक लोकांनी पुजलेलं आहे. आमच्यासारखे अनेक लोक त्या खाकीला पुजतात. एकदा झालं, दोनदा झालं, चला पोरग आहे, चला चुकलं, हा माणूस आहे, चला खातो, थोडंफार वर द्यावं लागतं म्हणून आणतो. अरे पण बाबा रे, सगळ्या ठिकाणी आहे ना, ताटात वाढलं तरी गटारीत टाकायचं आणि मग खायचं, ही वृत्ती कोणाची असते? त्या डुकराच्या वृत्तीने कोणी चाललं तर कोणाच्या बापाला सोडणार नाही. आणि मी पोलीस विभागाला सुद्धा सांगतो, वरिष्ठांना सुद्धा विनंती करतो, अशा भ्रष्ट पीआय मधुकर साळवेमुळे चोपडा शहरात दंगल होईल. आणि हा माणूस नंतर बदली किंवा निलंबित होऊन पळून जाईल आणि त्याचा भोगावा आम्हाला लागेल. हे होऊ द्यायचं नसेल, त्या भ्रष्ट मधुकर साळवेला निलंबित करा व त्याच्या फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा. वारंवार आम्ही तुमच्याकडे विनवण्या करायला, निवेदन द्यायला येणार नाही, परत बोलणार नाही. अहो साहेब, अहो साहेब, देत कस का नाही? गाय कापल्या जाते, राज्यमातेचा दर्जा आहे, काय उपटायला दिला का आम्हाला राज्यमातेचा दर्जा? जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदाळ पावले, त्या मार्गातले आम्ही लोक आहेत. आम्ही जे बोललो, तुम्हाला माईकवर बोललो, तसंच बोलणार, तसं वागतो. महाराज लोकांचं ठीक आहे, त्यांना बिचाऱ्यांना त्यांचा स्वभाव तसा असतो. आम्ही त्याच्यासाठी आलो नाही. छत्रपतींची शपथ घेऊन सांगू आपण, चोपडा शहर, चोपडा तालुका गो हत्यामुक्त व्हायला पाहिजे का नाही? 100% करायचं असेल तर 100% साथ द्यावी लागेल का नाही? आपण निवेदन देऊन थांबणार नाही. 1 तास, 2 तास, 3 तास थांबू, वाट बघू वरिष्ठांची. त्यांना निलंबित केलं नाही तर याच ठिकाणी आम्ही आमरण उपोषणला बसू. आणि त्या केजीएनच्या गाड्या चालतात कस काय? त्याचं कोण तो भडवा कलेक्शन करतो? त्याचे व्हिडिओ ऑडिओ आहे आमच्याकडं. आणि त्याचं कलेक्शन करण्याचं ऑडिओ व्हिडिओ आहे. जर डिपार्टमेंटनी त्याच्यावर कारवाई केली नाही ते आम्ही जाहीर पण करू आणि त्याचं थुथू व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी सगळे महाराष्ट्रात सुद्धा पाठवू.